नमस्कार मैत्रिणींनो, मी राणी चौरे. राणीज वर्ल्ड विथ सुई धागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण जे स्लीव्ज बनवणार आहोत, सध्या नवीन ट्रेंडिंगमधले स्लीव्ज आहे. थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलीच असेल. त्यासाठी मी फोल्डेड साईजचा कपडा घेतला आहे. वरच्या साईडनी 8 इंच घेऊन हे खालच्या साईडला मी 16 ते 17 इंच घेतला आहे. तुम्ही छोटी साईज असेल तर 13 ते 14 मध्ये पण घेऊ शकता कपडा. तर सध्या हा सुरुवातीला कपडा मी सरळ करून घेते 8-8 इंच दोन्हीकडे, कारण हा हेवी साईजमध्ये ब्लाऊजचा आहे, त्यामुळे मी ते 8 इंच घेतला आहे. तुम्ही 13 ते 14 इंचापर्यंत पण फोल्डेड साईडमध्ये त्याचे घेऊ शकता. त्याचप्रमाणे आत्ता मी काय करते, ह्या साईडने म्हणजे बंद बाजूच्या साईडने सुरुवातीला इथे 5 इंच घेतला आहे आणि इकडे 8 इंच घेऊन तो शेप मी ड्रॉ केला आहे, स्लीवचा शेप. ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आणि हा कट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता, तर एका साईडने आपण 5 इंच घेतला आहे आणि एका साईडने आपण 8 इंच घेतला आहे. तर काय 8 इंचाची आता हे दोन्ही साईड आहेत ना, मी पहिले फोल्ड करून घेते. दोन्ही साईड मी फोल्ड करून घेते, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि ही मोठी साईज आपली 8 इंचाची. ह्या साईडला आपली लेस लागणार आहे. तर साडीला स्लीव्जमध्ये जर ऑलरेडी लेस असेल तर काही गरज नाही, पण माझ्याच कपड्यामध्ये स्लीव्जला लेस नव्हती, त्यामुळे मी इथे लेस लावून घेते. तुम्ही असं करू शकता. जर प्लेन स्लीव्ज असेल तर तुम्ही त्याला लेस लावू शकता, किंवा एक लटकनची लेस मिळते बघा मण्यांची, ती लावू शकता. अशा प्रकारे तिला तुम्ही क्रिएटिव्ह करू शकता. नंतर हे मी प्लेट मारून घेते. तर प्लेटची तुम्ही दिशा बघू शकता, मी ही लेसच्या साईडला केली आणि छोट्या छोट्या प्लेट मारून घ्यायच्या, त्या एकावर एक आल्या पाहिजे. आणि याची जी उंची असेल ह्या प्लेटची मारलेल्या, ती 3.5 इंचापर्यंत करून घ्यायची. तसेच दुसऱ्या साईडला मी प्लेट मारून घेते. त्या आपण जवळजवळ जशा इकडल्या टाकल्यात ना, त्याच दिशेला त्या पण प्लेट आल्या पाहिजेत, अशा पद्धतीने. आता मी जर सेंटर काढून घेतला आणि ही अशा प्रकारे एक स्लीव्ज रेडी करून घेतली. काय होतं ना, ही स्लीव्ज आपण अशीच लावली ना, तर ज्यांना कोणाकोणाला असं कम्फर्टेबल नाही वाटत, आर्मोल दिसतो म्हणून. तर मी अशा पद्धतीने स्लीव्ज तयार घेतली, आपली रेग्युलर स्लीव्ज तयार केली आहे. त्याला ही स्लीव्ज जोडून घेते. सर्वप्रथम मी काय केलं, सेंटर मार्क केला आणि सेंटरपासून खाली पहिला हा शेप देऊन घेतला. शेप दिल्यानंतर आहे ना, सेंटर मार्क केला आणि सेंटरपासून खाली 5 इंच मी मार्किंग केलं. दोन्ही साईडला मार्क करून घेतला. तर 5 इंचावरती काय करायचं, सेंटर मार्क केलेला हा अटॅच करून घेतला व्यवस्थित त्या स्लीवचा. आणि हे जे आपण 3.5 इंच आलं होतं, ते मी 5 इंचाच्या ह्याच्यावरती ठेवून ते तिथे जोडून घेतला. अशा पद्धतीने तुम्ही आधी पिना लावून घ्या, किंवा असं हे करून घ्या, किंवा डायरेक्ट तुम्ही जोडूही शकता त्याला. तुम्ही आपला जिमीचा कपडा आहे तो शिफ्ट होतोय, सारखा हळतोय, म्हणून मी तो तसा करतो. आणि उरलेल्या ज्या प्लेटी असतील सेंटरमधल्या, त्यालाही मी प्लेट पाडून घेतल्यात. ह्या अशा प्रकारे बघा, तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटही करा. कमेंटनी काय होतं ना, तुमच्या कमेंट जशा येतील ना, त्याप्रमाणे व्हिडिओज बनवायला एक नवी एनर्जी मिळते. मी आता ब्लाऊजला स्लीव्ज जोडून घेते बघा, अशा पद्धतीने. खूप सोप्या पद्धतीने ही स्लीव्ज तयार केली आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटही करा. तसेच हे व्हिडिओज आहेत ना, आपले इंस्टा ID वरती पण आहेत. इंस्टा ID ला पण तुम्ही फॉलो करू शकता. सुई धागा बाय राणी म्हणून आपलं इंस्टा ID आहे, तर तुम्ही त्याला फॉलो नक्की करू शकता. तुम्हाला कशी वाटली ही स्लीव्ज, आहे की नाही छान? अशाच प्रकारे तुम्ही अजूनही नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील स्लीवचे वेगवेगळे पॅटर्न, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती स्लीव्ज बघायला आवडेल. ही बघा, या पद्धतीने आतली स्लीव्ज तयार झाली आहे. त्याचप्रकारे वरती यामध्ये तुमचा आर्महोल किंवा काही दिसण्याचे चान्सेस नाहीत, कारण आपण आतमध्ये एक स्लीव्ज दिलेली आहे. बघा किती छान वाटते की नाही. मला असेच नवनवीन स्लीव्ज बघायचे असतील किंवा नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच शेअर